काल मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही दोघंही केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमितभाईंना भेटलो. राज्यातले अनेक विषय होते. अनेक जे प्रकल्प आहेत, विकासाचे प्रकल्प आहेत, काही कामं होती. त्यामध्ये शेतकरी असतील, महिला सक्षमीकरण असेल, मराठवाडा वॉटर ग्रीडचा विषय असेल, कोकणातलं जे पाण्याचा विषय असेल, असे अनेक विषय जे राज्याच्या हिताचे, त्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झाली. सहकार विभागाविषयी देखील अमितभाईंनी खूप सकारात्मक चर्चा केली आणि एकंदरीत खूप चांगली चर्चा यामध्ये झाली. आणि त्याचबरोबर ते कॅबिनेटच्या बद्दल देखील सकारात्मक चर्चा झाली. त्या बाबतीत देखील अमितभाई सकारात्मक आणि आम्ही देखील लवकरच तोही निर्णय होईल. आणि त्याचबरोबर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या सगळ्या निवडणुका शिवसेना आणि भाजपा महायुती, मुंबईमध्ये तर RPI देखील आहे सोबत आणि महाराष्ट्रात देखील आठवले साहेब सोबत आहेत आमच्या. शिवसेना भाजपा महायुती पूर्ण ताकदीने एकत्र निवडणुका लढवणार आणि पूर्ण ताकदीने बहुमताने जिंकणार देखील, अशा प्रकारचं देखील आमची चर्चा काल झाली. या बाबतीमध्ये देखील आमची शिवसेना भाजपा युती गेले 11 महिन्यापासून अतिशय घट्टपणे एकजुटीने या राज्यामध्ये काम करते. अनेक विकासाचे प्रकल्प आम्ही मार्गी लावले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका आम्ही युतीमध्येच शिवसेना भाजपा महायुती म्हणूनच लढवणार आहे. जागा वाचवली, काही वाचावाची झाली होती, काही लोकांनी स्टेटमेंट दिले होते, काउंटर स्टेटमेंट झाले होते भाजपकडनं, पण त्यावर काही चर्चा नाही. ते तर निवडणुका आल्यानंतर त्या सगळ्या चर्चा होतात. निवडणुका अजून दूर आहेत, त्यामुळे आता सध्या त्याच्यावर चर्चा करण्याची काय आवश्यकताच भासली नाही आणि योग्य वेळी त्या सगळ्या चर्चा होतील आणि योग्य तो निर्णय होईल. कुठेही काही, शेवटी आमची जी युती आहे वैचारिक युती आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची जी युती, आदरणीय बाळासाहेबांच्या विचारातली युती जी आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आम्ही या राज्यामध्ये स्थापन केलेलं आहे. त्यामुळे या राज्यामध्ये काम करत असताना, विकास प्रकल्प पुढे नेत असताना आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब देखील खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. आमच्या अनेक प्रस्तावाला त्यांनी अगदी सरळ हस्ते मान्यता दिलेली आहे. म्हणजे सरकारमध्ये किंवा युतीमध्ये कोणताही मतभेद नाही? बिलकुल कुठला मतभेद नाही. हे काय वावड्या उठवत आहेत काय? त्यांचं आता विरोधकांना काही कामं नाहीत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही काम करतोय. जे सरकार आमचं स्थापन व्हायच्या अगोदर 2.5 वर्षात सगळी कामं थांबली होती, सगळे प्रकल्प थांबले होते, सगळीकडे स्पीड ब्रेकर होते, हे सगळे आम्ही हटवले. आज पाहतोय पूर्ण मुंबई सकट राज्यामध्ये अनेक प्रकल्प वेगाने पुढे जात आहेत. चालना दिली आम्ही आणि त्यामुळे हे दृश्य स्वरूपात लोकांना दिसतंय. महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे सुज्ञ आहे, सुजाण आहे, समजदार आहे. और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जाकर केंद्रीय गृह मंत्री और सहकार मंत्री अमित शाह जी को मिलके आए हैं. कई बातों पे चर्चा हुई, सरकार के विकास कामों को लेकर के, गठबंधन को लेकर के, तो चर्चा से क्या निष्कर्ष निकला और किन किन बातों पे एक मत रहे? कल मैं और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, हम दोनों ही केंद्रीय गृह मंत्री एवं सहकारिता मंत्री अमित भाई जी से मिले. बहुत ही सकारात्मक चर्चा हुई. राज्य के अनेक जो हमारे विकास के प्रकल्प हैं, वो किसानों के हो, कामगारों के हो, महिला सक्षमीकरण के हो, मराठवाड़ा वाटर ग्रिड के हो, कोंकण के सिंचाई के हो, अनेक विषय पे, सहकार क्षेत्र के अनेक विषयों पर चर्चा हुई. बहुत ही अच्छी चर्चा, सकारात्मक चर्चा हुई. और निश्चित रूप से जब से हमारे 11 महीना सरकार को हुए, राज्य को केंद्र सरकार की पूरी तरह से मदद मिल रही है. हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहब की तरफ से भी हमें पूरा सपोर्ट मिल रहा है. पूरा वहाँ जो भी हमारे प्रस्ताव वहाँ जाते हैं उसको मान्यता दी जाती है और गृह मंत्री और सहकार मंत्री भी सहकार विभाग में भी बहुत विशेष रुचि ले रहे और राज्य को बहुत ही सपोर्ट कर रहे हैं. सर, जहाँ तक गठबंधन की बात है तो चुनाव एक साथ लड़ने की बात को लेकर के और कैबिनेट विस्तार को लेकर के काफ़ी सारी चर्चाएं चल रही हैं कि कब होगा, कब तक होगा. कैबिनेट विस्तार के बारे में भी चर्चा हुई, वो भी जल्द हो जाएगा, उस कोई दिक्कत नहीं है. और गठबंधन की बात हो तो गठबंधन हमारा बहुत ही मजबूत है, बहुत ही एकदम एकजुटी से हम काम करें इस राज्य में.
पिछले 10-11 महीनों से, और आने वाले लोकसभा के चुनाव हो, विधानसभा के चुनाव हो, स्थानीय निकाय को जो स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव हो, सभी चुनाव शिवसेना भाजपा महायुति पूरी ताकत के साथ एक साथ लड़ेगी और बहुत ही मेजोरिटी के साथ जीतेगी। उस पर भी बहुत ही चर्चा हुई, क्योंकि हम लोग एक विचारधारा के पक्ष है, ये हमारी आइडियोलॉजी सेम है। जो बाला साहेब ठाकरे जी के विचारधारा की सरकार यहाँ स्थापित हुई है, इसलिए केंद्र सरकार आदरणीय मोदी जी बहुत सपोर्ट कर रहे हैं। और इसलिए देख रहे हैं हम आप लोग की, जैसे हमारी सरकार स्थापित होने से पहले 2.5 साल जो विकास के प्रकल्प रुकाए गए थे, स्पीड ब्रेकर डाले थे उसमें, वो सब स्पीड ब्रेकर हम लोगों ने हटाए। जैसे मुंबई के मेट्रो हो, बुलेट हो, ट्रेन हो, समृद्धि हाईवे हो, कई ऐसे MTHL के प्रकल्प हो, जितने भी प्रकल्प रुके थे उसे हम लोगों ने बहुत ही चालना दी, गति दी है, और तेजी से ये सब विकास प्रकल्प आगे बढ़ रहे हैं। हम लोगों ने पिछले अभी जो बजट हुआ उसमें किसानों के लिए बहुत बड़े निर्णय लिए, कामगारों के लिए बड़े निर्णय, महिलाओं के लिए बड़े निर्णय लिए, सभी वर्ग, सीनियर सिटीजन के लिए बड़े निर्णय लिए। ये सब जो निर्णय है ये लोगों को पता है, ये और महाराष्ट्र की जनता बहुत ही जानती है, समझती है, पूरी तरह सुजान हमारी महाराष्ट्र की जनता है। निश्चित रूप से हमारे गठबंधन बहुत ही मजबूत है, और इस गठबंधन आने वाले सभी चुनाव, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, ये सभी चुनाव जो है महायुति एक साथ लड़ेगी। और फिर एक बार कहूँगा, जो हम लोग काम कर रहे हैं इस बलबूते पर महाराष्ट्र की जनता पूरी तरह से मेजोरिटी के साथ ये महायुति को विजयी बनाएगी। लेकिन कुछ दिनों पहले कुछ बयान आए थे जहां सीट शेयरिंग को लेकर के बयान दिए गए थे, और कुछ मतभेद की बात विपक्ष के लोग लगाने लगे थे कि अब सौतेला व्यवहार हो रहा है, ऐसी चर्चा भी हो गई थी। तो सब कुछ सुलझ गया है? विपक्ष का तो दूसरा काम ही नहीं है, उनको तो टीका टिप्पणी करनी है, गलत सलत कहना है, गुमराह करना है, लोगों की दिशाभूल करनी है। लेकिन हम उन पर ध्यान नहीं देते, हम काम के ऊपर ध्यान देते हैं। उनको आरोप करने दो, हम कामों से उत्तर देंगे। और निश्चित रूप से अभी तो चुनाव बहुत दूर है, तो अभी इसके ऊपर चर्चा करने की आवश्यकता ही नहीं। जब चुनाव आते हैं तो सब चर्चा होती है, और हमारी विचारधारा एक होने की वजह से हमारे में कोई मतभेद ना है, ना रहेंगे। सरकार को 11 महीने हो गए, कैबिनेट विस्तार को भी 9 महीने से ऊपर हो गए लगभग, लेकिन कैबिनेट विस्तार उस पे भी समय सीमा कोई बताने को उस पे भी चर्चा हुई है, वो भी सकारात्मक है, वो भी जल्द हो जाएगा। ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना जी यांचं काल निधन झालं, त्याविषयी त्यांना राजकीय सन्मान देण्यात काल सुलोचना दीदींचं आकस्मिक निधन झालं। चित्रपट सृष्टीतील वात्सल्य मूर्ती हरपले आहेत। त्यांनी 300 पेक्षा जास्ती चित्रपटांमध्ये अतिशय चांगली भूमिका केली। आईच्या भूमिकेमध्ये तर त्यांनी एक ठसा उमटवला। त्यांनी देवानंद, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं। अनेक चित्रपट जे मराठा तितका मिळवावा, त्याचबरोबर प्रपंच असेल, असे अनेक मराठी चित्रपट, साधी माणसं, हिंदी, मराठी अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं, यशस्वीरित्या भूमिका पार पडली। त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील आणि महाराष्ट्राची मोठी हानी झालेली आहे। त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं। त्यांना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण असे अनेक गौरव त्यांना प्राप्त झाले होते। अशी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या चित्रपटसृष्टीचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी, अशी देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।